नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात अरविंद लिमये यांच्या डायरीतील कोरी पानं या कथासंग्रहातली कथा काही खरं नव्हे. मृत्यूचं खरंच काही खरं नाही. तो चकवा दिल्यासारखा चोर पावलांनी कसा कुठून येईल आणि कधी झडप घालेल सांगताच येत नाही. ज्या क्षणी तो येतो त्याच क्षणी होत्याचं नव्हतं करून जातो. माधवरावांचं असंच झालं. असं काही होणार हे त्यांना कुठे माहिती होतं. माहीत असतं तर ते खचून गेले असते हे खरं आहे, पण मग निदान आपल्या बायकोशी मालतीबाईंशी त्या अखेरच्या दिवशी भांडले तरी नसते. भांडण कसलं, घुसमट असती माधवरावांची, मालतीबाईंची सुद्धा. खरं तर कृतार्थ संसारानंतरचं हे वानप्रस्थातलं सहजीवन. पण का कुणास ठाऊक ते कुठंतरी संथ कंटाळवाणं होऊ लागलं. कारण यांनाही सापडत नव्हतं, त्यांनाही. आजवरच्या संसारातलं सुख, आनंद, सहजपण कधीतरी चकवा देऊन निघून गेलं होतं. त्यामुळे कदाचित घुसमट वाढत होती. त्या दिवशीच्या भांडणाचं तरी काय, निमित्त एकदम छोटंसं. आधीच माधवराव अस्वस्थ होते, नाहीतरी अलीकडे ते स्वस्थ नसायचेच. कधी कधी त्यांनाही या अशा अस्वस्थतेचं आश्चर्यच वाटत राहायचं. का असं, त्यांनाच प्रश्न पडायचा. उत्तर मात्र सापडायचं नाही. ते नुकतेच निवृत्त झाले होते. त्यांना आता नोकरीत असतानाचे दिवस आठवायचे. तेव्हा कामाचं दडपण होतं, आर्थिक ओढग्रस्तही होतीच. खूप कंटाळा यायचा, सगळं नकोसच वाटायचं. केव्हा एकदा निवृत्ती होतीये असं व्हायचं. त्या रिटायरमेंटची वाट बघत ते दिवस ढकलत राहायचे. त्या तेव्हाच्या मनस्थितीत त्यांना वाटायचं निवृत्तीनंतरचं आपलं आयुष्य बालपणासारखं रम्य असेल. कामाचं दडपण नाही, ऑफिसची कटकट नाही, कोणी जाब विचारणारं नाही, कोणाला जाब देणं नाही. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात हे दडपण, कटकट खरंच काही नव्हतंच. पण तरीही हे आयुष्य पूर्वी दुरून वाटलं होतं ना, तसं रम्य, सुंदर वगैरे नव्हतं. एवढं मात्र खरं. मालतीबाई तरी कुठे समाधानी होत्या. त्यांची चलबिचल आणखीनच वेगळी. हे रोज ऑफिसला जायचे तेच बरं होतं बाई. तेव्हा यांची कधी कसली कटकट म्हणून नव्हती. आपण जे जसं करायचो ते गोड मानून घ्यायचे. जेवणा खाण्यात लक्षच नसायचं, त्यामुळे रांधीन वाढीन त्याचं कौतुकच व्हायचं. पण आता वेळ जात नाही म्हणून की काय, रोज तिन्ही त्रिकाळ आपली नवीन भुणभुण. हे कर ते कर सुरूच. जिभेलाच 10 तोंड फुटावी तशी खा खा. मी एकटे म्हणून कुठे पुरे पाडायचं. बरं, रांधायचं काम एक मी करीन, 10 नाही 100 पदार्थ करीन, पण मग हाताखाली मदत नको का? ती तरी यांनी करावी का नाही? सदा आपल्या अंथरुणाला पाठ, लोळत पडवतं तरी कसं तेच जाणवत. म्हटलं की म्हणतात 40 वर्ष केली आहे ना खरडे घाशी, आता करू दे की आराम, थकलोय मी आता, वय झालंय माझं. त्यांचं मेलं वय झालंय म्हणे, आणि मला काही 16वं नाही सरलेलं त्यांच्या पुढे नाचत राहिला. माझंही वय झालेलंच आहे. उठबस करताना गुडघे दुखतायत, पण यांना स्वतः पलीकडे दिसतंयच कुठे. दोघांची कुरबूर म्हणावी ना तर हीच, एवढीच. त्या दिवशी ही भांडणाला निमित्त झाली ती माधवरावांची खाण्याची तल्लफच. त्या दिवशी सकाळी माधवरावांनी मालतीबाईंना कांद्याची भजी तळायला सांगितलं. मालतीबाईंनी तोंड वाकडं केलं. ते डोळ्यावर चष्मा नसूनही माधवरावांना नेमकं दिसलं आणि माधवराव संतापले. मी काय म्हणतोय ऐकतीये?
तळणीतनं भजी काढायला माझ्या मेलीचं काय जातंय? पण तुम्हाला असलं तिखट आणि तेलकट सोचतंय कुठे हो हल्ली? मग पुन्हा निस्तरायला लागतं मला. मालतीबाईंनी माधवरावांच्या वाढत्या वयाचा असा उल्लेख केला आणि माधवराव संतापले. वर्मावर बोट ठेवल्यासारखं दुखावले. शब्दाला शब्द वाढत गेला. उणी दुणी अगदी पार 40 वर्षातली एका दमात काढली गेली. माधवराव तणतणत उठले तशी मालतीबाईंनी नेहमीप्रमाणे माघार घेतली. काही एवढं लहान पोरासारखं तणतणायला नकोय. तळणीला तेल संपलं की 2 जिने उतरून आणून देणार आहात का लगोलग? पाय ओढत बाजारात जायला मला जमणार नाही एवढं सांगतेय. पण मी नाही म्हटलंय का? तोंडानं नाही म्हणायचंच नाही आणि बायकोनी तोंड वाजवल्याशिवाय काही करायचं नाही. पुरे आत्ता तेल आणून ओतू का तुझ्या पुढ्यात? माझ्या पुढ्यात तेल ओतून तळण कशात तळू? तू सांगितल्याबरोबर ऐकलंयस का काही माझं? अहो मी नाही म्हणतीये का? या स्वयंपाकाच्या रगाड्यात भजी तळायचं काढलं म्हणून म्हटलं मी. दुपारच्या चहाच्या वेळेपर्यंत दम धरलात तर चहा बरोबर तळीन थोडी हो. हे ऐकलं आणि मग माधवराव जरा शांत झाले. पण पुरता न विरलेला राग मात्र त्यांच्या मनात धुमसतच होता. त्या धुमसणाऱ्या रागातच जशी काही कांद्याची गरम खमंग भजी खायची प्रबळ इच्छा तळली जात होती. या मनस्थितीत दुपारचं सुग्रास जेवणही माधवरावांना गोड वाटलं नाही. जेवणं आवरली. झाकपाक करून मालतीबाई थोडी विश्रांती घ्यावी म्हणून नेहमीसारख्याला वाढल्या. शेजारी माधवराव. एखादी डुलकी लागली असेल नसेल. माधवरावांना वाटलं आपण खूप वेळ झोपलोय, उठावं का? पण ही उठेपर्यंत आपण उठून करायचं काय? त्या आपल्या या गावच्याच नसल्यासारख्या निश्चित पडलेल्या आणि माधवराव मात्र अस्वस्थ. दुपारची नेहमीची चहाची वेळ टळूनही बराच वेळ झाला तरी त्या उठल्या नाहीत. तसा मनात दाबून टाकलेला माधवरावांचा संताप डोकं वर काढायला लागला. झोपतीये कुठली? झोपेचं सोंग घेऊन पडलीये. उठली तर भजी तळावी लागतील ना? माधवरावांचे विचार संतापाच्या लाटेत भरकटू लागले. भज्यांची आठवण झाली तशी त्यांची जीभ पाणावली. त्यांनी कूस बदलली. मोठ्या आशेनं मालतीबाईंकडे बघितलं पण त्या ढिम्म. त्यांचं उठायचं नाव नव्हतं. झोपेत कूस बदलणं सोडा पण चाळवणं सुद्धा नव्हतं. रोज एका लयीत तालबद्ध घोरणाऱ्या त्या आज घोरतही नव्हत्या. मग हे झोपेचं सोंग नव्हे तर काय? माधवराव थोडंसं खाकरले. मी जागा झालोय हे असं न बोलता सांगून टाकलं. चहाची तल्लफ जेव्हा त्यांना स्वस्थ बसू देईना तेव्हा मात्र त्यांनी आवाज चढवला. उठा आता, मी चूळ भरून येतोय. त्यांनी फरमान सोडलं. ते उठले. बाथरूमला जाऊन आले. खळखळून चूळ भरून थोडे ताजे तवाने झाले. बाहेर आले. पाहिलं तर स्वयंपाकघरात सामसूम. ते चडफडले, संतापले. त्याच तिरीमिरीत आत आले. मालतीबाई अद्याप शांत झोपलेल्याच, तशाच त्याच कुशीवर. आता मात्र माधवरावांना तोल सावरेना. सहनशक्ती संपली. एक अर्वाच्य शिवी जिभेच्या टोकावर लटकत राहिली. ती गिळून माधवराव पुढे झेपावले. उठ उठ. मालतीबाईंच्या खांद्यावर आपला पंजा घट्ट आवळत त्यांनी त्यांना जोर जोरात हलवलं आणि ते चरकले. सारं शांत होतं. शांत आणि थंड. सगळंच संपलेलं होतं. माधवराव बर्फासारखे गोठून गेले. मालतीबाई अशा अहेवपणी गेल्या आणि धन्य झाल्या. भेटायला समाचाराला येणाऱ्या प्रत्येकाच्या बोलण्यात हाच सूर, मरण यावं तर असं. कुणी उघड, कुणी मनातल्या मनात, पण म्हणायचं हेच. सहज म्हणून कोपऱ्यावरच्या देवळात जाऊन येते म्हणून निघावं तशा गेल्या.
मालतीबाईंच्या खांद्याला लावलेल्या माधवरावांच्या हाताला ज्या क्षणी मालतीबाईंच्या मृत्यूचा स्पर्श झाला त्याच क्षणी तो त्यांच्या मनालाही झाला. तो स्पर्श झाला आणि चहाची तल्लफ आणि भजी खायची इच्छा दोन्ही मरगळून गेल्या. तो क्षण निसटला, गेला, विरला. क्रियाकर्म झालं, शेजारी पांगले. 4-2 माणसं नाही म्हणायला मागे रेंगाळली होती, पण त्यांच्या सहवासातही माधवराव एकटेच होते. या अवस्थेत त्यांना आपल्या मुलाची तीव्रतेनं आठवण झाली. निखिल, त्यांचा एकुलता एक मुलगा. नोकरीच्या निमित्तानं तो तिकडे दिल्लीला, तोही तिकडे एकटाच. नुकताच येऊन भेटून गेला, त्याला महिना तर होतोय. आता पुन्हा हे कळवलं तर त्याला इकडे आड आणि तिकडे विहीर असं व्हायचं. नाही कळवलं तर त्याला वाईट वाटेल, तो चिडेलही. चिडू दे, आपण समजवू त्याला. माधवरावांनी स्वतःची समजूत काढली. मध्ये सेकंदभरच गेला असेल आणि निखिलला कळवायचं ना, कोणीतरी विचारलं. यांनी नाही ठाम उत्तर दिलं. नंतरच्या एकटेपणात माधवरावांना अंत्यविधीपूर्वीचं हेच सगळं आठवत राहिलं. या आठवणींचीच सोबत मालतीबाई गेल्या त्या रात्री माधवरावांना दिलासा देत होती आणि त्रासही. योगायोगही असा विचित्र की त्या रात्री सहजच यावा तसा निखिलचा फोन आला. त्याला काही सांगूच नये असं माधवरावांना वाटलं खरं, पण हॅलोच्या ऐवजी त्यांच्या घशातून हुंदकाच बाहेर पडला आणि तोच मग सगळं सांगून गेला. आता लपवणं शक्य नव्हतं आणि ते योग्यही नव्हतं. मग काय कसं सगळं सांगायला लागलं. पण ते सांगितलं आणि माधवरावांना एकदम कोणीतरी सांत्वन करावं तसं हलकं वाटलं. खूप हलकं. पण ते त्या क्षणापुरतंच. त्यांनी फोन ठेवला आणि त्यांना वाटलं आपण उगीचच सांगितलं त्याला. तिकडे तोही एकटा, त्यात इतका दूर. त्यांना आता निखिलचीच काळजी वाटायला लागली. यांच्या एकटेपणाच्या दुःखाला सोबत करण्यासाठी ही निखिलची काळजी जवळ येऊन बसली आणि माधवरावांना जाणवलं एकटेपण आणि काळजी आपण आयुष्यात प्रथमच अनुभवतोय. 4 दिवस असेच गेले. या दुःखाची थोडी सवय झाली आणि त्या दिवसानंतर मनाच्या सांदी कोपऱ्यात मरगळून निपचित पडलेली गरम भजी खायची तीव्र इच्छा आणि चहाची तल्लफ दोन्ही तरारून वर आल्या. त्यांच्या स्पर्शानं बायको गेल्याचं दुःख खपली निघावी तसं भळभळून व्हायला लागलं. ती गेली तरी सगळ्या वासना घेऊन आपण अजून जिवंत आहोत हे नव्याने जाणवलं आणि त्यांना मेल्याहून मेल्यासारखं झालं. स्वतःचीच शरम वाटली. याच मनोअवस्थेत त्यांनी रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि शेजारी नेहमीप्रमाणे मालतीबाई ही झोपल्याचं त्यांना जाणवलं. जिवंत भासच जसा काही. ते एकदम शहारले. भास असतो, ती आता कुठून यायला? त्यांनी विचार केला. अस्वस्थता अधिकच वाढली. अर्धवट झोप, अर्धवट जागही. ते तळमळत राहिले. रात्र चढत चालली आणि अचानक दारावरची बेल वाजली. ते धास्तावले. कोण असेल अशा अवेळी, अपरात्री? का हा सुद्धा भासच? भासच हा. बेल पुन्हा वाजली आणि मग मात्र माधवराव धडपडत उठले. कोण? मी निखिल. हा? आत्ता? असं अचानक? त्यांनी लगबगीने दार उघडलं. दारात निखिल, हातात सामानाच्या 2 जड बॅगा आणि त्याच्याबरोबर त्याच्या पाठीमागे दिसेल न दिसेल अशी कोण आहे ही? निखिलला आत ये म्हणायचं भानच ते हरवून बसले. पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. पुढे होऊन निखिलच्या हातातली एक बॅग घेऊन ते आत आले. अरे, आधी फोन नाही का करायचास? अहो, निघेपर्यंत नक्की नव्हतं. तरीही आईनीच बोलवलंय म्हणजे येणं जमवावंच लागलं.
आईने बोलावलं? हां, म्हणजे ती गेली ना म्हणून म्हणत असेल. त्यांनी स्वतःची समजूत काढली. हातातली जड बॅग खाली टेकवून त्यांनी वळून पाहिलं तर निखिल आत आलाच नव्हता. बरोबरची तीही तशीच बाहेर उभी. अरे बाहेर का उभे? आत या ना. आईला उठवताय ना? माधवराव चरकले. त्यांचा आवाज भरून आला. अरे निखिल बाळा, त्यांना पुढे बोलवे ना. बाबा, अहो आमच्या पायावर दूध पाणी घालून भाकर तुकडा ओवाळल्याशिवाय आत घेईल का ती? बोलवा ना लवकर तिला. याच्या हळव्या मनावर ती गेल्याचा आघात तर नसेल ना झाला? माधवराव कळवळले. ती झोपली आहे रे दमून. आता उठते कसची? या आत या. ती आता नाही रागवायची, कधीच नाही रागवायची. दोघेही आत आले. ही इज माय डॅड आणि बाबा ही तुमची सून. माधवराव पुन्हा हादरले अगदी मुळापासून. यापूर्वी असे ते एकदाच हादरले होते, मालतीबाई गेल्या तेव्हा. बायको गेल्याच्या त्या दुःखा इतकीच मुलानं आपल्याला न विचारता न सांगता सवरता परस्पर लग्न करावं या विचाराची बोचही तीव्र होती. त्यात पुन्हा तिचा हा अवतार, जीनची पॅन्ट, टी शर्ट आणि बॉयकट. तिला पाहिलं आणि माधवरावांना निखिलही तिच्याच सारखा कोणीतरी परका वाटायला लागला. बाबा, हो आईला उठवा ना, तिलाही सरप्राईज देऊया. हे ऐकलं आणि परकेपण आपोआप गळून पडलं. माधवराव हळवे झाले. या पोराला झालंय काय त्यांनाच प्रश्न पडला. मग त्याला त्याच्या चिमुरड्या वयात समजवायचे त्या मौसूत आवाजात ते म्हणाले, अरे नको रे बाळा, झोपमोड झाली तर चिडेल ना ती. तिला झोपू दे. सकाळी उठाल ना तेव्हा दे सरप्राईज. नाही चिडणार ती बाबा. अहो तिला माहिती आहे सगळं. आम्ही आज आलोय एवढंच सरप्राईज आहे तिच्यासाठी. तिला माहिती आहे? हो, आम्ही हिचा फोटो पाठवला होता ना तिच्याकडे. तुम्हाला आवडणार नाही म्हणून आईनीच तर परस्पर लग्न उरकून घ्यायला सांगितलं होतं. आणि एकदम जोडीनं नमस्काराला या असं सुद्धा सांगितलं. नमस्कार करतो बाबा. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे आशीर्वादासाठी त्यांचा हात पुढे झाला खरा, पण मनात मात्र मालतीबाईंबद्दलचा राग उफाळून आला. मला आवडणार नाही म्हणे. का नाही आवडणार? त्यांनी प्रथमच सुनेकडे जाणीवपूर्वक नीट निरखून पाहिलं. चांगलीच तर दिसतीये. आपल्यापैकीच ना रे? नाही, पंजाबी आहे. निखिल चाचरत बोलून गेला. त्याला वाटलं बाबा चिडतील, पण बाबा सुखावले. माधवरावांना कांदा भजी बटाटे वड्यापेक्षा पंजाबी खाद्यपदार्थ जास्त प्रिय होते. आता ही करून घालेल ते सगळं पोटभर. नुसत्या कल्पनेनंच यांची जीभ पाणावू लागली. तेवढ्यात आत कुणाची तरी सावली हल्ली. माधवरावांनी वळून बघितलं तर दारात नऊवारी साडी नेसून त्यांची सून उभी होती. वर बायकट तसाच. तिचा तो अवतार बघून माधवराव लहान मुलासारखे खुदकन हसले. तिने पटकन पुढे येऊन त्यांना वाकून नमस्कार केला. छान 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 दिसतीये, छान दिसतीये. छान नेसता आली की ग तुला. कुठे शिकलीस बरं? ती हसली, खळखळून हसत राहिली. मैं कहाँ से सीखूं? मुझे कैसे आएगा ये सब? अभी अभी माँ जी ने तो पहना ही मुझे. माधवराव आवासून पाहत राहिले. कोणीतरी खेचावं तसे आत झेपावले, पण आत कोणीच नव्हतं. तरीही एखादी ढगाची सावली जवळून सरकत अलगद विरून जावी तसा काहीसा ओझरता स्पर्श त्यांच्या जाणीवेला झाला. ते शहारले. स्वतःच्याही नकळत उभेच्या उभे खाली कोसळले. मध्ये किती वेळ गेला कोणास ठाऊक. आपण शुद्धीवर येतोय असं वाटलं तेव्हा अंथरूण सोडून उठायचंच नव्हे तर डोळे उघडायचंही त्राण आणि धाडस त्यांच्याजवळ नव्हतं. या क्षणापर्यंतचे सगळेच प्रसंग आलटून पालटून त्यांच्या मिटल्या नजरेसमोर भिरभिरत राहिले. त्याच्यातली सुसंगती विसंगती त्यांना वेड्यात काढायला लागली.
आपण फार विचार केला तर आता भ्रमिष्टच होऊ याबद्दल माधवरावांची खात्रीच पटली. आता असं झोपेतच आपण आपल्या बायकोसारखं संपून जावं असं त्यांना तीव्रतेनं वाटायला लागलं आणि नेमक्या त्याच क्षणी कुठून तरी अलगद कांद्याची भजी तळल्याचा खमंग गरम वास त्यांच्या नाकात शिरला. त्या वासानं त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याचं त्यांना अंधुक जाणवलं. अंथरूण सोडून उठायची इच्छा बाळावायला लागली. उठा हा आता, नाहीतर भजी गार होतील. मालतीबाईंचा त्रासिक स्वरही आता माधवरावांना भज्यांच्या वासासारखा खमंग वाटू लागला. त्यांनी डोळे उघडले, आपल्या पोटाला हळू चिमटा काढून पाहिला. त्या वेदनेनेही ते सुखावले. कुणीतरी खेचल्यासारखे उठले, आत आले. एखाद्या शहाण्या आज्ञाधारक मुलासारखे डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीत टेकले. 2 डिशमध्ये गरम भजी घेऊन मालतीबाई आल्या. तुडुंब भरलेली मोठी डिश त्यांनी स्वतः समोर ठेवली आणि छोट्याशा डिशमध्ये 2 लहान भजी घालून ती डिश माधवरावांच्या पुढे सरकवली. पण माधवराव चिडले नाहीत, ते गमतीने हसले. आता एवढंच खायचं, स्वस्त आहे कुठे हल्ली. स्वतःचीच समजूत काढत ते स्वतःशीच हसले. मालतीबाई हसत हसत भजी खात राहिल्या. माधवरावांचं लक्ष सहज त्यांच्याकडे गेलं आणि ते दचकले. भजी खायच्या नादात त्यांनी मालतीबाईंकडे नीट पाहिलंच नव्हतं. जेव्हा पाहिलं तेव्हा आश्चर्यानं पाहत राहिले. मालतीबाईंनी बॉयकट केलेला होता. अंगावर नेहमीची साधी मळकट्ट नऊवारी तशीच. तोंडातल्या खमंग भज्यांची चवच नासून गेली. माधवराव संतापले. काय केलंयस हे वेड्यासारखं? का? चांगलं नाही दिसत आहे? ती तर म्हणाली छान दिसतंय. ती कोण ती? अहो कोण काय, सून आपली. तिनेच आग्रहानं घरच्या घरी केलाय माझा बॉयकट. सांगा ना, खरं खरं सांगा, मी कशी दिसतेय? त्या खुर्चीतून उठल्या, लाडानं जवळ यायला लागल्या. माधवरावांनी खुर्ची मागे सरकवली, ते धडपडत उठले. मालतीबाई टाळ्या वाजवत त्यांना डिवचल्यासारखं चिडवत राहिल्या, खिदळत राहिल्या. माधवराव या साऱ्या गुंत्यातून वाट काढायचा प्रयत्न करत स्वतःची सुटका करून घ्यायला धडपडत राहिले, धावत राहिले. दमले, धपापले, कासावीस झाले, तसे थोडे थांबले. श्वास कोंडला, तसे घुसमटत जागे झाले, पण त्यांना डोळेच उघडता येईना. सगळं शरीर गारठून गोठून जावं तसं जडशीळ झालेलं होतं. सगळ्या संवेदना हळूहळू विरत चालल्या होत्या. स्वयंपाकघरातून येणारा भज्यांचा वासही खूप दूरवरून आल्यासारखा वाटत वाटत नाहीसा झाला. तरीही त्या वासानंच खेचल्यासारखे ते उठायला लागले, पण शरीर साथ देईना. जागचं हालेच ना. ते निपचित पडलेलं होतं. अखेर नाईलाज झाला तेव्हा ते शरीर तिथंच टाकून माधवराव उठले. आपण पिसासारखे हलके होऊन गेलोय या विचित्र जाणीवेनी शहारले, तसेच तरंगत आत आले. मालतीबाईंनी तळणं नुकतंच संपवलं होतं. गरम भजी ताटलीत ठेवून त्यांनी चहाचं आधण गॅसवर चढवलं. आलात का? उठा आणि या लवकर. आता पुन्हा हाक मारणार नाही हा, सांगून ठेवतीये. भजी गार झाली म्हणून नंतर घर डोक्यावर घेऊ नका म्हणजे झालं, त्या म्हणाल्या. माधवराव हे सगळं गमतीनं ऐकत होते, सगळं पाहत उभे होते. वाट पाहून त्या माधवरावांना उठवायला बेडरूमकडे वळल्या, आत निघून गेल्या आणि वाटेत उभे राहिलेले माधवराव चरकले. स्वतःचं अस्तित्व त्यांना स्वतःलाच अनोळखी वाटायला लागलं. ते आपसूक मालतीबाईंच्या मागे आले आणि हरवल्यासारखे जागीच थांबले. मालतीबाईंनी खूप हाका मारून कंटाळल्यानंतर माधवरावांना हलवून जाग करण्याचा प्रयत्न करायला लागल्या त्या, आणि त्या दचकल्या. माधवराव निपचित पडलेले होते, शांत आणि थंड. ओरडायचं आणि रडायचं भानच या धक्क्यानं मालतीबाई हरवून बसल्या.
या सगळ्याला साक्षी असलेले शून्यात हरवलेले माधवराव स्वतःचं मरण तिराहितासारखं बघत एका कोपऱ्यात गप्प बसून होते. मालतीबाईंनी गॅसवर चढवून ठेवलेलं चहाचं आधण आक्रोश केल्यासारखं खदखदत होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अरविंद लिमये लिखित कथा काही खरं नव्हे. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती जरूर जरूर करा. आणि भेटत राहा चॅनलवर अशाच उत्तम उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.